नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुमच्यासोबत दोडक्याची चमचमीत अशी रस्सा भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर मी इथे घेतलेले आहेत पावशेर दोडके आणि आपल्याला आता याचे शिरा काढून घ्यायचे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने जर रस्सा भाजी जर बनवली ना दोडक्याची, खूपच खायला टेस्टी आणि मस्त लागते। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। मी इथं दोडक्यावरच्या शिरा काढून घेऊन दोडके आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला याचे आता मोठ्या आकाराचे काप करून घ्यायचे। आपण अगोदर असं अर्ध करून घेऊ आणि नंतर आपण आता याचे मोठ्या साईजचे काप बनवून घ्यायचे। तर पहा अशा पद्धतीने मोठाले आपण इथं बनवणार आहोत भरलं दोडकं, मसाला भरून आपण दोडकं बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने इथं मोठाल्या साईजचे काप बनवून घ्यायचेत आपल्याला। इथं अशा पद्धतीने आपण असे काप करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आपण वांग कसं चिरतो अशा पद्धतीने आपल्याला असं कापून घ्यायचंय। अशा पद्धतीने सर्व फोडी आपल्याला अशा पद्धतीनेच चिरून घ्यायच्यात। आपण इथं मोठ्या फोडी केलेल्या आहेत। अशा पद्धतीने काप करून घेतले ना आपलं दोडकं पटकन शिजल्या जातं। अशा पद्धतीने जर आपण काप जर नाही केले तर आपलं दोडकं इथे शिजल्या जाणार नाही पटकन, कारण की आपण मोठ्या फोडी केलेल्या आहेत। ह्या सर्व फोडी आपले तसे काप करून झालेल्या आहेत। आपण मसाला बनवून घेऊया। मी इथे ठेवलेली आहे कढई गरम करायला। आपल्याला आता मसाला बनवून घ्यायचा आहे। मी इथे घेतलेला आहे खोबऱ्याचे काप, तुम्ही किसून घेतलं तरी चालेल। आपल्याला आता या मीडियम गॅसवरती खोबरं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचंय। थोडंसं तेल टाकून घेऊ आपण। इथं आपलं छान असं खोबरं भाजलेलं आहे आणि खोबऱ्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। मी इथं घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्येच भाजून घ्यायचे। तर आपले इथं शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहेत आणि आपण इथं थोडेसे तीळ घालून घेणार आहोत। तीळ सुद्धा आपल्याला याच्यामध्येच भाजून घ्यायचे। तीळ घातलेले ना आपली भाजी इथं घट्ट पण होते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। 10-12 पाकळ्या इथं लसूण सुद्धा घालून घ्यायचा। थोडीशी अद्रक घेतली। मी इथे हिरवी मिरची सुद्धा घालणार आहे एक कट करून आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। अशा पद्धतीने मी मिश्रण थंड होऊन दिलेलं आहे आणि आपल्याला याच्यात भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। मस्त असा आपला इथं मसाला बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। आपण आता त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। सर्वात अगोदर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ चवीपुरतं। अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, धना पावडर घेतलाय अर्धा चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये। आपण चमच्याने काय व्यवस्थित मिक्स होत नाही, आपण हातानेच मिक्स करून घेऊ। हाताने जर मिक्स केलं ना छान असं मिक्स होतं अशा पद्धतीने। आपण आता या दोडक्याच्या फोडीमध्ये हे मिश्रण आपण भरून घेऊ। अशा पद्धतीने सर्व दोडक्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचं। अशा पद्धतीने जर दोडक्याची भाजी बनवली ना खूपच खायला टेस्टी लागते। आपला इथं सर्व दोडक्यामध्ये मसाला भरून झालाय आणि आपला इथं मसाला सुद्धा उरलेला आहे। आपण हा मसाला नंतर आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत। मी इथे ठेवलेली आहे, त्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी मोहरी, थोडे जिरे। मोहरी जिरे तडतडले की मीडियम साईजचा मी एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून, तो पण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा। टोमॅटो सुद्धा आपला छान परतलेला आहे आणि आपण दोडक्याच्या फोडी आता टाकून घेऊ।
आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। इथं आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटं पुढे आपण तेलामध्ये वाफलून घेऊ। आपण तेलामध्ये 1-2 मिनिटं दोडकं वाफलून घेतलेलं आहे। आता आपण आणखीन थोडे सुके मसाले याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। थोडीशी हळद घालायची, कांदा लसूण मसाला घालणार आहे थोडासा अर्धा चमचा, आणि लाल तिखट घालणार आहे थोडंसं। हे आपण छान आता मिक्स करून घेऊया। मी इथं 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे। आपला दोडका शिजायला आपल्याला इथं पाणी जास्त लागणार आहे। झाकण ठेवून 1-5 मिनिटं आपण दोडकं अगोदर शिजून घेऊया, आणि नंतर आपण जे राहिलेला मसाला आहे आपण नंतर त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। 1-5 मिनिटं आपण दोडकं शिजून घेतलेलं आहे। आपण आता हा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। किती मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला, पाहू शकता तुम्ही। मी इथं गरम मसाला टाकणार आहे अर्धा चमचा, आणि आपण आता परत 1-5 मिनिटं दोडका हा मीडियम गॅसवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। मस्त अशी आपली इथं दोडक्याची भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आपला दोडका इथं शिजलाय का ते पाहू। आपला दोडका शिजलेला सुद्धा आहे। आपण थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। किती मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे भाजीला, आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। अशा पद्धतीने भाजी बनवली ना, तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। कशी वाटली माझी इथं दोडक्याच्या भाजीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।